पैठण तालुक्यातील ढापकेफळ शिवारात बिबट्याचा वावर आता नित्याचा झालाय। वन विभागाचे अधिकारी मात्र अद्यापही सुस्त असल्याचं चित्र आहे। 8 आणि 9 नोव्हेंबरला धुमाकूळ घालणारा बिबट्या हा वनाधिकाऱ्यांना दिसला नाही असा दावा करत अधिकारी रिकाम्या हाताने परतले होते। मात्र 19 नोव्हेंबरला बिबट्यानं पुन्हा दर्शन दिलं। बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे। शिर्डी शहरातील उपनगरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। माऊली नगर भागातील बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। तात्काळ वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय। सुवर्णकार समाजानं दुकानं बंद ठेवत निषेध केला। यावेळी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीकडून चिखली नगर परिषदेसाठी अर्ज भरला। विशाल काकडेने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता। येवला पोलीस ठाणे हद्दीत उभ्या असलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमन दलासह स्थानिक नागरिक तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका दुचाकी चोरट्याला अटक केली। यावेळी चोरट्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली। डोंगराळी हत्या प्रकरणातील आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले। आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतापलेल्या नागरिकांचा मालेगावातील मोसम पुलावर ठिय्या मांडला असून शुक्रवारी संपूर्ण मालेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। रत्नागिरीत बाजारात उभ्या असलेल्या कारनं अचानक पेट घेतला। आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अमरावती शहरातील मोतीनगर चौकात कारने 4 जणांना जोरदार धडक दिली आहे। अपघातात 2 दुचाकींचं नुकसान तर 4 जण जखमी झाले। प्रेजरपुरा पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन 4चाकी वाहनासह चालक युवतीला ताब्यात घेतलं। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला। परिसरात बिबटे आणि मोकाट कुत्र्यांचा वाढलेला वावर पाहता गावात प्राणी हल्ल्यांच्या घटना सतत घडत असून जखमींना तात्काळ लस देणं आवश्यक असतं। लसी अभावी निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीनं पर्याप्त प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। संभाजीनगरमध्ये ऑनलाईन गेमिंगचा अवैध अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 52 बँक खाती गोठवण्यात आली। संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली। निफाड तालुक्यातील रुई येथे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आलं। रुई खेडले झुंगे हा रस्ता गेल्या 20 वर्षांपासून न झाल्यामुळे या रस्त्याला त्वरित मंजुरी द्यावी तसेच रस्त्यावरील अतिक्रमण काढा अशा विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आलंय। प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी अन्यथा येत्या 2 दिवसांनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलक करत रामदास तासकर यांच्याकडून देण्यात आलाय। यवतमाळमधील बोरगाव परिसरात तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जीवनदान देण्यात आलंय। जखमी बिबट्याला प्राथमिक उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे। वर्ध्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। अत्याचारानंतर पीडितेला बदनाम करण्याची धमकी देण्यात आली। तळेगाव पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करत 4 आरोपींना बेड्या ठोकल्यात। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळून आलाय। घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही। या प्रकरणाचा तपास बाळापूर पोलीस करतायत। डोंगराळेतील घटनेचा युवा स्वाभिमान संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। अमरावतीच्या राजकमल चौकात चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली आहे। आरोपीला तत्काळ फासावर लटकवा अशी मागणी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेनं केली आहे।